ही कर्जमुक्ती योजना देण्यासाठी राज्य शासनाने 2026 मधील शेतकरी कर्जमुक्ती योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती हे नाव दिले आहे। यामागे केवळ नामकरणाचा विचार नसून एक ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि लोककल्याणकारी दृष्टिकोन आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ एक कुशल प्रशासक नव्हत्या, तर रयतेच्या कल्याणकारी आयुष्य वेचणाऱ्या लोकभिमुख शासक होत्या। शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आजही आदर्श मानले जाते। शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती। म्हणून त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडीत या महत्त्वपूर्ण योजनेस त्यांचे नाव शासनाने दिले कार्याला मी अभिवादन करतो। आपल्याला कर्जमुक्ती सतत करायची, मागायची गरज का पडते? त्या संदर्भात माननीय सभापती महोदय, आज आपण पुन्हा एकदा कर्जमुक्तीच्या योजनेच्या संदर्भात आपण आणत आहोत। ही वस्तुस्थिती आहे। मात्र याबरोबर शेतकऱ्यावर वारंवार कर्ज माफीची वेळ का येते, त्याच्या उत्पन्नात स्थैर्य का निर्माण होत नाही, या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे। म्हणून शासन भविष्यात शेतकरी पुन्हा कर्जाच्या चक्रात अडकू नये, शेतकरी सक्षम होईल याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमली गेली। या समितीने अनेक आपत्कालीन आणि दीर्घकालीन ह्या दोन्ही प्रकारचा विचार करून या समितीने उपाययोजना सुचवलेल्या आहेत। त्या शिफारशी टप्प्याटप्प्याने आपण अंमलबजावणी करणार आहोत। मात्र तातडीचा दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। सभापती महोदय, कोणतीही योजना 100% कुणाचेही समाधान होऊ शकत नाही, पण अधिकात अधिक न्याय कसा मिळेल याचा या समितीने जास्तीत जास्त शेतकऱ्याला लाभ कसा मिळेल असा प्रयत्न केलेला आहे। घाई गडबडीत निर्णय घेतले नाहीत। समितीचा अहवाल प्राप्त करताना आम्ही झाल्यानंतर सखोल विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे। सन 2017 मध्ये 1.5 लाख पर्यंत, 19 मध्ये 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती। ऐका, त्यावेळी 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्यात येत आहे। अल्पमुदती पीक कर्ज, थकीत कर्ज, तसेच पुनर्गठित कर्ज, फेर पुनर्गठित कर्ज या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे। पंटी साहेब, यावेळी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। 2 लाख रुपयाच्या मर्यादेपेक्षा थोडी जास्त रक्कम कर्ज असल्यास शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता। म्हणजे एकदा शेतकऱ्यांनी 2,10,000 रुपये कर्ज असले तर शेतकरी अपात्र व्हायचा। म्हणून मात्र आता शेतकऱ्यांनी स्वतःचा हिस्सा भरल्याशिवाय 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम शासन भरणार नाही। या मागचा हेतू स्पष्ट आहे की शेतकऱ्याचे कर्ज खाते नियमित करून त्यांना पूर्ण कर्ज पात्र बनवणे आहे। की पूर्वी आपण 2 लाख दिलं आणि बाकीचं 10,000 25,000 वरचं जे कर्ज होतं ते शेतकऱ्यांना नाही भरलं की ती खातं तसंच थकबाकीत राहायचं आणि त्याला दुसरंही कर्ज भेटायचं नाही। म्हणून यावेळेस एक अट अशी घातली की ती वरची जी काही रक्कम जी नाही रिवर्स केला, आता प्रश्न संपला। पुढे तर पाटील साहेब, तर त्यांनी ते पैसे भरावेत आणि 2 लाख रुपये आपलं सरकार त्याच्या खात्यावर टाकणार आणि असे मागल्या वेळी देखील असे थकबाकीत लोक कायम राहून गेलेले आहेत। याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। कर्जफेडीची शिस्त लागावी, बँका चांगल्या राहाव्यात। कोल्हापूरची बँक चांगली आहे, साताऱ्याची चांगली आहे, पुणे चांगली आहे, लातूर, रत्नागिरी, रायगड, पण बाकीच्या राज्यामधल्या जिल्हा बँका सगळ्या डबघाईला। जी आमची भाऊची बी आहे, नाव घेऊन आला तुमचं नाव घेऊन आला। मुंबई बँक देखील खूप चांगली आहे आणि म्हणून एक वातावरण बदल व्हावा, पैसे भरले तर त्याला इन्सेंटिव्ह द्यावा, म्हणून या ठिकाणी 50,000 रुपयापर्यंत आपण त्यांना बक्षीस म्हणून देण्याचं मान्य करतोय। सभापती महोदय, योजनेचा लाभ किती लोकांना होणार आहे?
56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून 36,500 कोटी रुपयाचा उपक्रम आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ही ठरणार आहे. खात्रीपूर्वकच आहे साहेब. हे यापूर्वी कर्जमाफी योजना लाभ घेतलेल्या शेतकऱ्याबद्दल चर्चा झाली. समितीने काही निर्बंध सुचवले, मात्र समितीने सुचवले होते निर्बंध ह्यांना देऊ नका म्हणून. पण सरकार शासन हे आपल्या शेतकऱ्याच्या विचाराचं आहे, शेतकऱ्याचं कौतुक करणार आहे पाटील साहेब. आणि म्हणून ते शिफारस त्यांची धुडकावून लावली आणि 50,000 रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे. आता मात्र OTS विषय आहे. वन टाइम सेटलमेंट म्हणतो आपण. एकदा OTP झाली की वन टाइम सेटलमेंट झाले की त्याला कर्ज पुन्हा कधीच भेटत नाही. परंतु यावेळेस याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असल्यास शेतकऱ्यांनी आता सांगितलं उर्वरित भरल्यास त्यांना लाभ मिळणार आहे. हे जरी खरे असले तरी आपण सर्व व्यापारी बँकांना, केवळ जिल्हा बँकेलाच नाही तर व्यापारी बँकाला ग्रामीण बँक सवलत देण्याचे निर्देश दिलेले आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जी थकीत रक्कम आहे त्यापेक्षा कमी रक्कम भरावी लागणार आहे. या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला 4 लाख कर्ज आहे, वन टाइम सेटलमेंटमध्ये 3 लाख रुपये झाले, तर त्या शेतकऱ्यांनी 3 लाख रुपये भरायचे नाहीत. 1 लाख रुपये त्यांनी भरायचे. 2 लाख रुपये सरकार त्याच्या खात्यावर टाकणार आहे. कारण जर आपण नाही दिलं तर ते पैसे भरत नाहीत, मागला अनुभव आपला, आणि ते खातं तसंच राहत आहे. आणि OTS केल्यानंतर त्याला कर्ज भेटत नाही. पण तशा प्रकारच्या सूचना सरकारने सगळ्या बँकाला देत की पुन्हा कर्ज त्या शेतकऱ्याला द्यायचे आहे, ही एक नवीन त्याच्यामध्ये सूचना केलेली आहे. विशेष म्हणजे आणि पुन्हा त्यांना लगेच पैसे भरायचे नाही. तुम्ही म्हणताल किंवा 2 दिवसात भरा, 3 दिवसात भरा. 31 मार्च 2027 पर्यंत या लोकांनी वरचे पैसे भरायचे आणि आपण त्यांना 2 लाख रुपये त्यांना देणार. म्हणजे याच्या देखील आपण थोडीशी मुभा दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, ॲग्रेस्टिक आणि आधार प्रमाणीबाबत काही शंका व्यक्त करण्यात आल्या. ॲग्रिस्टॅक मी स्पष्ट करू इच्छितो की ॲग्रिस्टॅकमध्ये नाव नसल्यामुळं कोणत्याही शेतकऱ्यांनी वंचित राहणार नाही. प्रथम त्याची नोंदणी करून घेतली जाईल आणि त्यानंतर त्याला योजनेचा लाभ दिला जाईल. आवश्यक असल्यास त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल. जिल्हाधिकारी महोदयाच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याला एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्याचा आढावा घेतील आणि तिथल्या तिथं त्यांना मार्गदर्शन करून त्याचा निपटारा करण्याचं काम आपल्या सरकारच्या वतीनं करत आहोत. या चर्चेदरम्यान अनेक मान्य सदस्यांनी विधायक सूचना मांडल्या. नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रोत्साहन अनुदानाची रक्कम, 17 मधील पात्र वंचित राहिलेले लाभार्थी, सिबिल स्कोरचे प्रश्न, अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या अडचणी यासारखे अनेक मुद्दे मांडण्यात आले. सर्व सूचनांना शासन सकारात्मक विचार करेल. मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एक दुसरी समिती स्थापन केलेली आहे. प्रविष्य परदेशी समिती वेगळी आणि पुन्हा ही समिती स्थापन केली आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय वहिनी साहेब आहेत आणि कृषी मंत्री आणि सहकार मंत्री म्हणून आम्ही देखील त्या समितीमध्ये आहोत. ज्या अजून काही तुमच्या सूचना आलेल्या आहेत, काही राहिलेल्या आहेत, त्या संदर्भात देखील सरकार आपण विचार करण्यासाठी आम्ही तशाच सूचना करणार आहोत. आता पात्र आणि अपात्रचं काल दानवे साहेबांनी बोलले की एवढ्या मोठ्या तुम्ही अटी घातलात की लोकाला फायदाच होणार नाही. ह्याच्यात काही वेगळं केलं नाही दानवे साहेब. आदरपूर्वक आपल्याला सांगतो, आपण ज्येष्ठ नेते आहात. मागं जे 2009ला जी तुम्ही केली होती 17ला, त्याच्यात 6 मुद्दे आपण याच्यात घेतलेले आहेत, त्याच्यापेक्षा वेगळे घेतले नाही. मग पात्र कोण अपात्र कोण खूप छोटा मुद्दा आहे. मग त्याच्यासाठी अपात्र कोण आहेत? विद्यमान माजी मंत्री म्हणजे सतीश पाटील साहेब आहेत त्याच्यात अपात्रमध्ये. आमदार, खासदार, आपण सगळेच आहोत, आयकरदाते आहोत, सरकारी कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी कर्मचारी, तसेच सार्वजनिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. कारण शासनाचा उद्देश गरजू आणि प्रत्यक्ष शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला मदत करणे आहे. कारण ह्या लोकाला दुसरे व्यवसाय आहेत, कोणी इन्कम टॅक्स भरत आहे, 25,000च्या वर कर्ज आहे आणि त्याच्यातले
माजी सैनिक वगळून ह्याच्यामध्ये सवलत दिलेली आहे. 2019च्या कर्जमाफीमध्ये जे 6 निकष होते तेच 6 निकष जशीच्या तशी कॉपी इथं ठेवलेली आहे. माझ्याकडे दोन्ही कॉपी आहेत, पाहिजे असेल तर मी देतो. म्हणून वेगळे काही निकष नाहीत, अटी काही जाचक नाहीत, सुटसुटीत केलेले आहेत. मला सभागृहाला एवढं सांगायचं आहे, सभापती मोजणी योजनेची अंमलबजावणी कशावर होणार थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छितो. राज्यातील सर्व बँकेकडील पात्र शेतकऱ्यांना डेटा विशेष पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. सगळ्या बँकेकडून आपण ही सगळी सिस्टीम नवीन तयार केली होती. राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये किती बँक आहेत, किती सभासद आहेत, त्याची आपण पोर्टलवर त्याची नोंदणी केलेली आहे. आणि त्यानंतर अपात्र घटक वगळून पात्र लाभार्थ्याची अंतिम यादी तयार केली जाईल. या यादीतील प्रत्येक शेतकऱ्याला एक स्वतंत्र युनिक क्रमांक दिला जाईल आणि ही यादी गावपातळीवर ग्रामपंचायत, तलाठी, जिल्हा बँक, सोसायटी या ठिकाणी, तलाठी कार्यालय या ठिकाणी लटकवली जाईल आणि कार्यालयात तसेच ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपले युनिक क्रमांक घेऊन जवळचे आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणित करायचे आहे आणि सक्रिय मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शासन थेट संबंधित कर्ज खात्याची रक्कम जमा करेल. त्यानंतर बँक संबंधित शेतकऱ्याला मोबाईल संदेशद्वारे माहिती देईल की आपण कर्जमुक्त झालात. अशा प्रकारचा संदेश तुमच्या मोबाईलवर, कारण तुमच्याकडून मोबाईल नंबर घेतलाय, आधार कार्ड घेतलेला आहे, असले पहिल्या आठवड्यात. आता म्हणताल की मग कधी होणार आहे, तर आमच्या माहिती माझ्या अंदाजाने जुलैच्या पहिल्या आठवड्यातच करायचा प्रयत्न आहे. पण समजा जर दिरंगाई लागला तर आपण दुसऱ्या आठवड्यामध्ये ही पूर्ण कारवाई करण्याचं शेतकऱ्यांना नावाने खरीप हंगामासाठी पीक कर्ज मिळू शकेल अशा प्रकारची पाटील साहेब आम्ही व्यवस्था करणार आहोत. या प्रक्रियेच्या दरम्यान उद्भवणाऱ्या तक्रारी निवारण्यासाठी आता सांगितलं शेतकऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि अतिशय सुटसुटीतपणे अधिक लोकांना लाभ कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आपल्या सरकारने केलेला आहे. एवढं मी सांगून आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन मी थांबतो.